निवडणूक सुरू झालेली आहे, तुमचा प्रचार कसा चालू आहे, कशी स्थिती आहे आणि आता तुम्ही विरोधकांकडे कसं बघता? प्रचाराला सुरुवात झाली कालच. ग्रामीण भागाचा वैजापूरला प्रचार सुरू केला. वैजापूरला काल एकदम आनंदात उत्साहात काल सभा झाल्या, रॅल्या झाल्या आणि एक चांगलं वातावरण आपल्या या छत्रपती संभाजीनगर लोकसभेचं चांगलं वातावरण आहे. मला वाटतं कुठलीही अडचण येणार नाही. सगळ्यांनी एकमुखी असं सांगितलं की साहेब आम्ही आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून देऊ. विरोधकाच्या सुद्धा सभा मी बघितल्या तुमच्या माध्यमातून. पण मला सांगायचं की विरोधक आता बिनबुडाचे आरोप करतात, त्यात कुठेही तथ्य नाही. म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आणि काहीतरी म्हणजे आता कुठंतरी मतदाराचं मन विचलित करायचं अशा पद्धतीनं त्यांनी प्रचार सुरू केलेला आहे. तुमच्यावरती काल आरोप झाला, चंद्रकांत खैरे असं म्हणले की वैजापूरला पैसे वाटले वगैरे असं काही बाहेरचे आहेत वगैरे. आता मला एक सांगा, मला पैसे वाटायची काय गरज आहे? मतदारच आपले आणि माझ्याकडून कोणी रुपये घेणार नाही, कोणाला अपेक्षा नाही. आणि खैरेंनी मतदाराचा अपमान करू नये की पैसे वाटले म्हणून. मतदार हा स्वाभिमानी आहे, राजा आहे. मतदार हा राजा आहे. मतदार कोणाच्या पैशावर बसलेला नाही. मतदारांनी ठरवलेलं आहे की महायुतीचा उमेदवार निवडून द्यायचा आणि देशात नरेंद्र मोदी साहेबाला आपल्याला पंतप्रधान करायचं. एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहे, अजितदादा आहे. यांनी जो काही महाराष्ट्रात कष्टकरी असतील, कामगार असेल, शेतकरी असेल आणि महाराज मंडळी असेल, धार्मिक कार्य असेल, हे सगळ्याला न्याय देण्याचं काम केलं. म्हणून आम्हाला पैसे वाटायची गरज नाही. उद्या मी गंगापूरला, उद्या मी कन्नडला आहे, मग काय खैरे नाही म्हणायचं का भुमरे कन्नडला गेले पैसे वाटू राहिले? ही लोकसभेची निवडणूक आहे, इथं कोणी पैसे वाटीत नाही. तुम्हाला सांगतो प्रेमानं ही मंडळी येते, पैशानं विकत घेऊन कोणी येत नसतं. म्हणून परवा मी गंगापूरला आहे, मग खैरेनं काय म्हणायचं भुमरे गंगापूरला पैसे वाटायला गेले. त्यांचा एक माणूस माझ्यासोबत ठेवा, आचारसंहितेची गाडी माझ्यासोबत आहे. त्याच्यामुळं त्यांना जर खैरेला वाटत असेल काही तर त्यांच्या माणसाला मी सोबत गाडीत बसतो आणि सोबत घेऊन फिरतो. कोण तुमच्या भाषणात तुम्ही काय बोलले की खैरे एकनाथ शिंदे यांच्याकडून निधी आणायचे 10% वाढ. मी आज बी बोलतो, आज बोलतो, उद्या बोलतो आणि परवा बोलन. या प्रश्नावर खैरेंना आज विचारलं, त्यांनी बोलणं टाळलं. मी काय म्हणतो, मी त्या प्रश्नावर आज बोलणार, काल बोललो, उद्या बोललो आणि परवा बोलत राहणार. जे खरं आहे ते मी बोलतो. त्यांना सांगितलं भुमरेनं 10% पैसे घेतले. मला सांगा, एका सरपंचांना सांगा, एका गावकऱ्यांना सांगा की भुमरेनं 10% पैसे घेतले. एखादं नाव तर सांगा एखाद्या सरपंचाचं. बिनबुडाच्या आरोपाला काय करता? समजा आता सदानंद महाराज आहे, त्यांनी सांगा भुमरेनं पैसे घेतले. आमच्या आंधळे महाराज यांनी सांगावं, चंदगेटी महाराज यांनी सांगावं. अहो महाराज मंडळी कधी येत असते का प्रचारात? पण महाराज मंडळी स्वतः हे आपल्या नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान करण्यासाठी स्वतः ते महाराज मंडळी उतरलेली. अहो जे नरेंद्र मोदी साहेबांनी शब्द दिला होता, मी राम मंदिर बांधीन, 500 वर्षे आपण तपश्चर्या केली त्या राम मंदिराची, ते बांधलं. 370 कलम हटायची, ती हटवली. असे अनेक कामं केलेले. आणि नरेंद्र मोदी आणि राहुल गांधीची कुठंही बरोबरी होऊ शकत नाही. नरेंद्र मोदी 10 वर्षात त्यांनी अनेक कामं केले. अहो यांनी 50 वर्षात काही काम केलं नाही. 50 वर्ष यांच्याकडे सत्ता होती आणि 10च वर्ष झाली नरेंद्र मोदीकडे सत्ता आहे. तर नरेंद्र मोदीनं काय केलं, नरेंद्र मोदीनं काय केलं, यांनी काय केलं? ही तुलना होऊ शकत नाही. आणि खैरे हा विषयच नाही आता आमच्यासमोर. तुम्ही फक्त 4 जूनला मताधिक्य पहा किती मिळतं आपल्याला. खैरे हा विषय नाही. खैरेचं संतुलन बिघडलेलं आहे आता. खैरेसोबत कोण आहे मला सांगा, त्याचा जा ना तुम्ही सभेला त्याच्या. काल मी वैजापूरला गेलो, तुम्हाला व्हिडिओ दाखवतो.
म्हणून सगळं मतदार स्वाभिमानी आहे. पैशांना कोणी कोणाला विकत घेऊ शकत नाही. फक्त विकत घेऊ शकतं प्रेमानं. काय प्रेमानं माणसं विकत घेऊ शकते. पैशानं कोणी पुरू शकत नाही कोणाला. 20 लाख मतदार आहे. किती 19 लाख काही जे काही आता पुरवणीत काही वाढलेली आहे काय. तर मला सांगा पैशानं कोणी विकत घेऊ शकत नाही. हे प्रेमानं विकत घेतल्या जातात. आणि मला सांगा एक चांगले साधू संत हे आपल्या कामाला लागले नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान करण्यासाठी. साधू संताला कोणी विकत घेऊ शकतं का? हां खैरे आता मी सांगितलं त्याचं संतुलन बिघडलं. त्याच्यामुळे तो प्रत्यारोप करतात. भुमरेनं वैजापूरला पैसे वाटले म्हणजे मी सभा घेतल्या. पैसे किती वाटले